नाशिकचा स्वयंघोषित भोंदूबाबा अशोक खरात याच्या काळ्या साम्राज्यावर ईडीनं आता हतोडा मारलेला आहे। आज झालेल्या छापेमारीत कोट्यावधीचं घबाड त्याच्या ईडीच्या हाती लागलेलं आहे। तर दुसरीकडे खरातच्या कृत्याचं अत्यंत घृणास्पद पुरावे सुद्धा समोर आलेत। दाखल झालेल्या चौथ्या गुन्ह्यात आज त्याला 5 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे। पाहूया। ईडीचा भोंदूबाबा अशोक खरातला दणका। खरातच्या बँक अकाउंटमधील 2.5 कोटी गोठवले। ईडीकडून खरातच्या लक्झरी गाड्या देखील जप्त। भोंदूबाबा अशोक खरात आता ईडीच्या कचाड्यात सापडला। सोमवारी खरातच्या मालमत्तेवर एकाच वेळी छापे टाकल्यानंतर आता ईडीनं कारवाई करायला सुरुवात केली आहे। लोकांची फसवणूक करून जमा केलेली माया आता ईडीनं जप्त केली। अशोक खरातनं अनेक लोकांना लुबाडलं, धमक्या दिल्यात, मरणाची भीती दाखवली आणि कोट्यावधी रुपये जमवले। खरातनं अनधिकृतपणे कमवलेल्या संपत्तीमुळे तो ईडीच्या जाळ्यात अडकलाय। सोमवारी दिवसभर धडक कारवाई करत नाशिक, पुणे आणि शिर्डीत ईडीनं छापे टाकले आहेत। खरातचा सीए प्रकाश पोफळेच्या घरातून 42 लाखांची रोकड जप्त केली। अशोक खरातच्या बँक अकाउंटमधील 2.5 कोटी रुपये ईडीनं गोठवले आहेत। खरातची 10 कोटींची मालमत्ता आणि महागड्या गाड्या सुद्धा ईडीनं जप्त केल्या आहेत। तर दुसरीकडे खरातनं समता पतसंस्थेत खाती उघडण्यासाठी त्याच्याकडे येणाऱ्या भक्तांचं आधार कार्ड आणि पॅन कार्डचाही वापर केल्याचं पुढे आलं। भाविकांच्या पॅन कार्डवरही सह्यांची कॉपी करून खरातनं पतसंस्थांमध्ये खाती उघडवून स्वतःला नॉमिनी लावल्याचंही आता समोर आलंय। खरातच्या समता पतसंस्थेतील बनावट खात्यांची चौकशी। समता पतसंस्थेत अशोक खरातनं 56 जणांच्या नावावर 100 खाती उघडली। या खात्यांच्या माध्यमातून जवळपास 60 कोटींपेक्षा जास्त व्यवहार केल्याची पोलिसांची माहिती आहे। शिर्डी पोलिसांनी आतापर्यंत 56 पैकी 35 खात्यांची चौकशी पूर्ण केली। त्यापैकी जवळपास 90% सह्या या पॅन कार्डवरील सह्यांशी मिळत्या जुळत्या आहेत। तर दुसरीकडे आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे अशोक खरातला न्यायालयात हजर करण्यात आलं होतं। यावेळी सरकारी वकिलांनी न्यायालयात अशोक खरातच्या काळ्या कारनाम्यांचा पाढाच वाचला। खरातला चौथ्या गुन्ह्यात 18 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। तर कोर्टात नेमकं काय घडलं? तर सरकारी वकिलांच्या युक्तिवादानुसार खरात आपल्याकडे दैवी शक्ती असल्याचं सांगत मंत्रोपचार करायचा, तांब्याच्या भांड्यात पाणी प्यायला द्यायचा, शरीर संबंध ठेवायला लावायचा, शरीर संबंध ठेवून तू देवाशी कनेक्ट झाली असं सांगायचा, याबाबत कुणाला काही सांगितलं तर देवाचा कोप होईल असं सांगायचा, असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला। तर जुनीच कारणं सांगून पोलीस कोठडी मागत असल्याचं खरातच्या वकिलांनी म्हटलं। एकाच तपास संस्थेकडे तपास असताना गरज नसताना कोठडीची मागणी केली जात असल्याचा युक्तिवाद खरातच्या वकिलांनी केला। भोंदू अशोक खरात याला महिला अत्याचाराच्या चौथ्या गुन्ह्यामध्ये माननीय कोर्टामध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंग थ्रू पोलीस कस्टडीसाठी प्रोड्यूस करण्यात आलेलं होतं आणि सदरची जी तक्रार आहे ती अत्याचारित महिलेने दिलेली असल्यामुळे आणि गुन्ह्याच्या गांभीर्य आणि संवेदनशीलता लक्षात घेऊन आणि तपासाच्या दृष्टीने माननीय कोर्टाने आरोपीला 18 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली। भोंदूगिरीच्या नावाखाली महिलांचं शोषण आणि नाफेड घोटाळ्यात कोट्यवधी रुपये ढापणाऱ्या खरातची संपत्ती आता जप्त करण्यात येते आहे। खरात प्रकरणात आधी महाराष्ट्र पोलीस आणि त्यानंतर SIT आणि आता ईडीनं देखील खरात भोवती घट्ट फास आवळलाय। नाशिकहून योगेश खरेसह शिर्डीहून कुणाल जमदाडे, झी 24 तास।